मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इट्स अ डू ऑर डाय सामना. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेमध्ये राहील, जो हारेल तो टाटा बाय बाय. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय, परंतु पडल्याच्या नंतर काटा बदलणारा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. आसिफ शेख, वाघोलीचा हिरा म्हणून ओळखला जाणारा गोलंदाज आपण आसिफ शेखला आपण पाहतोय. वाघोली आणि एक तुळजापूर. आणि बाटने फटका डीप मिडवेट कडे आहे क्षेत्ररक्षक जुबेर. एकच धाव तिथे पाहायला मिळेल. एका धावाच्या साहाय्याने धावसंख्या वाढली जाते. आय थिंक 5 धावा पहिल्या षटकात लावल्या गेल्यात आणि समोर असेल तो आवेश, उजव्या हाताचा बिगेटर फलंदाज. हिमायतनगर संघाची मागच्या काही वर्षामध्ये ओळख निर्माण करणारा फलंदाज आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने ऑनसाईडच्या दिशेमध्ये फ्लिक करण्याचा प्रयत्न रिस्टच्या साहाय्याने, परंतु पुन्हा एकदा बॅटशी संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, कारण एक मोठ्या सामन्यामध्ये हा सामना फार इम्पॉर्टंट आहे. दोन्ही संघाकडे जर पाहिले गेले तर चांगली फलंदाजीचा भरणा असलेले संघ आहेत, परंतु दोन्ही संघाची मागच्या सामन्यातील फलंदाजी दोन्ही संघाला विसरावी लागेल. हो पुन्हा एकदा कटर चेंडू. रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न देखील झालाय आणि पूर्ण देखील होतीये. एक धाव तिथे पूर्ण केले गेले आणि आय थिंक इट्स ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत ते बिनबाद 6 धावा. डीजे चक्रधर मनोरकर मागच्या सामन्यात विसरावे लागेल. ज्या प्रकारे त्याने गोलंदाजी केली होती, नक्कीच विकेट देखील घेतल्या होत्या, परंतु दुर्भाग्यरित्या ते नो बॉल होते दोन्ही. आवेश, रिवास, ओहो, आवेशच्या पाड मधून एक तुफानी हमला. चेंडूला पाडवलंय सीमा रेषा पार. गणराज रिसॉर्ट येतोय तो खणखणी दणदणीत षटका. आवेश, एक रिव्हर्स फटका आणि षटकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा चक्रधर गोलंदाजी मार्कवर धावेल. यावेळेस बॅटचा यज लागलाय का? विकेटचं सेलिब्रेशन केलं जात आहे आणि पंचाचा इशारा येतोय. इट्स OUT आउट. गडीबाद. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर वापसी केली गेले. एक तेरी तो एक मेरी. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर विकेट. आवेश पुन्हा एकदा बाद होताना आपण पाहतोय. त्याची जागा घेण्यासाठी संघातील आयकॉन खेळाडू, मॅन फ्रॉम नांदेड, निसार शेख, लेफ्ट हँडेड फलंदाज. मागच्या काही काळापासून आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घातलेला हा फलंदाज आज आपल्याला भोकरच्या मैदानावरती पाहायला मिळतोय. निसार, बघूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. आणि समोर असेल तो चक्रधर. ओहो, चक्रधरचं चक्रीवादळ. चक्रधरची चकित करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कल है मुकाबला. उद्या आपल्याला जिंतूरचा सामना देखील पाहायला मिळेल याच मैदानावरती.
पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये फटका खेळला गेलाय आहे तिथे क्षेत्ररक्षक जुबेर अडवलं जाईल. म्हणजे चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे डावखुरी हाताच्या फलंदाजाच्या समोर थोडेसे बाहेर टाकणारे चेंडू टाकले जात आहेत आणि क्षेत्ररक्षण देखील अगदी 38 सर्कलच्या बाहेर लावले गेले. म्हणजे पॉवर प्लेचं शेवटचं षटक आणि आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग आणि काऊ कॉर्नरला यावेळेस केवळ दिशा. डीजे को बेस पसंद है, विराट को चेस पसंद है और बल्लेबाज को गेंदबाज की पेस पसंद है. येतोय तो खणखणीत दणदणीत गणराज रिशॉट षटका. का 1 बॉल्स इनटू द पॅन. चेंडू जातोय सीमा रेषा पार. खणखणीत दणदणीत गणराज रिसॉर्ट चौका. पारितोषिक आलंय या सामन्यामध्ये. जो खेळाडू सर्वात जास्त धावा काढेल त्यांच्यासाठी गणराज रिसॉर्ट यांच्याकडून तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. या सामन्यामध्ये जो खेळाडू सर्वात जास्त धावा बनवेल त्याच्यासाठी, म्हणजे जवळपास मॅन ऑफ द मॅचच म्हणावा लागेल. परंतु इथे मात्र धावा काढणाऱ्यासाठी आहेत गोलंदाजी मार्कवर आसिफ. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आहेत ते 22. 22 लॉस ऑफ 1 विकेट. 7 षटकाचा सामना असणार आहे. या गोलंदाजाची मुभा जर पाहिले गेली तर 2-2-1 2-2-2-1. आसिफ जे की वैयक्तिक शेवटचं षटक घेऊन आलाय आणि समोर असेल तो आयकॉन खेळाडू. म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला आयकॉन वर्सेस आयकॉन. ओहो पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. विकेटची दाद देखील मागितली गेली होती. तो पेक्षा सांगायचं गेलं तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय वाघोलीचा बादशाह ज्याला म्हणलं जातं तो आसिफ शेख. आणि स्ट्रायकर एंडला जो फलंदाज आपण पाहतोय मॅन फ्रॉम तुळजापूर चेतक गोरे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील धुरंधर खेळाडू आज आपल्याला हनुमान मंदिर मैदान यावरती त्यांचा खेळ पाहायला मिळतोय. आयोजकाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. गतवर्षी जर पाहिलं गेलं तर धनंजय बिनताडे देखील आपल्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु यावेळेस ISPL मध्ये त्यांची वर्णी लागली गेली, त्यामुळे तो आज नाहीये. त्याचा साथीदार मात्र मैदानाच्या आतमध्ये आसिफ शेख आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॅटचा इनर एज. विकेटच्या पाठीमाग राहुल राठोड्यांचा आपलातून प्रयत्न. चेंडूला अडवलं जाईल, धाव मिळणार नाही. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतोय. 3 बॅक टू बॅक डॉट चेंडू इथे आपल्याला आसिफ शेख कडून पाहायला मिळते. आणि सांगायचं झालं दोन्ही संघाला माहितीच आहे, तरी एकदा सांगू इच्छितो, प्रेक्षकांना देखील सांगू इच्छितो की दोन्ही संघांनी या अगोदरचा सामना हरला, त्यामुळे हा सामना जिंकणं अनिवार्य राहणार आहे. पुढे थोड़ी हो गई चूक, थोड़ी हो गई भूल और यहाँ पे हो गई दांडी 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 गुल गड़ीबाद.
कॅमेरामन थोडस झूम करा. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आपल्या BCC बोकारांनी सारा क्रिकेटचं भविष्य म्हणून ज्याला मानलं जात होतं असलम पटेल आणि डॉक्टर विनायक अकलवाड. कॅमेरा थोडस 10-15 मिनिटं यांच्यावरच राहू द्या. आसिफ काय गोलंदाजी करतोय. 3 चेंडूवरती 3 धावा. आमचे तोपिक सर सांगतायत की ज्याप्रमाणे आपली भोकरची खेळपट्टी आहे म्हणजे एक फलंदाजासाठी अनुकूल अशी खेळपट्टी ओळखली जाणारी खेळपट्टी, परंतु त्याच्या विपरीत गोलंदाजी ते पाहायला मिळते. म्हणजे फलंदाजीसाठी चांगली असणाऱ्या खेळपट्टीवर या प्रकारची गोलंदाजी करणं ही काय सोपी गोष्ट नाहीये, परंतु ते काम इथे मात्र करून दाखवलंय. ते म्हणजे वाघोलीचा बादशाह. फटका फटका आलाय आणि चेंडूला पाडवलाय मिलर. किलर द मिलर. चेंडूला पाडवलाय सीमा रेषा पार. षटकार. केली किलर. छोटा पॉकेट बड़ा धमाका. किलर द मिलर. दूरवरती दूरवरती टाकला गेलाय. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. वाईट बॉल देखील केला आहे तिथे पंचाचा इशारा. एक एक्स्ट्रा धाव कारण स्लॉट मध्ये चेंडू होता. फटका मिलर कडून पाहायला मिळाला. त्यानंतर आसिफची वापसी करण्याचा प्रयत्न दूरवरती टाकण्याचा प्रयत्न तिथे झालाय. व्हाईट बॉल कॉल. एक्स्ट्रा धाव देखील पुन्हा एकदा आसिफ धावतोय मिलर साठी. पुन्हा एकदा मिलरने फटका. इथे मात्र फटका सुरेख खेळला गेला आणि चेंडूला पुन्हा एकदा पाडवलंय सीमा रेषा पार. षटकार. लावली परंतु किलर द मिलर 2 चेंडूवरती 12 धावा. 600च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 35 धावा धावपलकावरती लागल्या गेलेत. बघूया संघाचे कर्णधार गोलंदाजी मला वाटतंय आयुबकडे दिली गेली का. आयुबकडे. यस आय थिंक आयुबच्या हातामध्ये चेंडू दिसतोय. स्ट्रायकर इनला निसार असेल. निसारवरती संघाची आशा राहणार आहे हिमायतनगर संघाची, कारण निसारकडे जर पाहिलं गेलं तर भरपूर क्षमता असलेला फलंदाज आहे. परंतु ते म्हणतात ना क्रिकेटमध्ये आपल्या घरी किती मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी आहेत, आपण किती पुरस्कार जिंकलेत हे महत्वाचं राहणार नाही. आज तुम्ही काय करणार आहात हे मात्र महत्वाचं असणार आहे. बॅटचा इनर लागलाय परंतु भास्कर बॅकअप क्षेत्ररक्षक भास्करचं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. धाव मिळणार नाही. डॉट चेंडू परंतु आयुब खलील सरांनी एक हिरा शोधून काढलाय आपल्या उमरीच्या संघामध्ये, जे की आयुबची गोलंदाजी म्हणावी लागेल. होय बघू शकता काय गोलंदाजी करतोय. मागच्याही सामन्यात महेश कांबळे सलमान सय्यद सारखे फलंदाज असताना देखील त्यांना बांधून ठेवण्याचं काम आयुबने केलं होतं आणि याही षटकात आपल्याला आयुबची भेदक अशी गोलंदाजी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी करतोय म्हणजे फलंदाजाचा स्टान्स ओळखल्याच्या नंतर चेंडू रिलीज करतोय तो आयुब. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये चेंडू. फटका खेळलाय. चेंडू जातोय 1 बॉल इनटू द पॅन. सीमा पार. चौकार. चौकार आल्याच्या नंतर धावसंख्या जर पाहिली गेली तर चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 39 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या. 2 गडी बाद झालेत. 7 षटकाचा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी लक्ष असू द्या.
चौथं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा चांगला चेंडू. यावेळेस थोडस गुड लेनला टाकला गेलाय. स्लोअर वन. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाला आयुब कडून. म्हणजे या गोलंदाजाकडे कला देखील आहे. त्याचं प्रदर्शन दाखवताना आपण आयुबला पाहतोय. दोन्ही संघासाठी मी पुन्हा एकदा सांगतो की हा सामना फार इम्पॉर्टंट आहे. कारण या मानाच्या स्पर्धेमध्ये आपलं जर आव्हान कायम ठेवायचं असेल तर हा सामना मात्र जिंकावाच लागेल. फटका, मिस टाइम. आयुब त्याच्या खाली येतोय आणि आयुबला मिळाली ती मोठी सफलता. निसार शेख बघू शकता त्याच्या चेहऱ्यावरती निराशा. बाद होताना आपण पाहतोय आणि गडी बाद होतोय. तो गडी बाद क्रमांक होतोय 3रा. बघूया. निसार बाद झाल्याच्या नंतर उसामा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एकोणचाळीस धावा, 3 गडी बाद. नक्कीच जसं आकाश सुंकरवाड म्हणतायत की जर असं हिमायतनगर संघामध्ये मोठ्या प्लेयरची थोडीशी मिसिंग जाणवतीये. मिस करतायत मोठ्या खेळाडूंना. 39 धावा. नाही, नाव सांगायची काय गरज नाही. 39 धावा, 3 गडी बाद. पुन्हा एकदा मिस टाइम झालाय. फटका, प्रयत्न चांगला होता परंतु झेल झालेला नाहीये आणि त्या दिशेमध्ये चेंडूला अडवणं एवढं सोपं राहणार नाहीये भाऊ. तेज आउटफील्ड आहे तिकडे आणि चेंडू जातोय खणखणी दणदणीत सीमा रेषा पार. येतोय तो गणराज रिसॉर्ट चौकार. तोपिक सर, जेव्हा पहिला सामना झाला, दुसरा सामना चालू होता, थोडंसं असं वाटत होतं की दोन्ही संघ आपापले सामना खेळत थोडंसं थकल्यासारखं वाटतंय की काय. परंतु दुसरीकडे तिसरीकडे लक्ष दिलं पाहिजे की मैदानाच्या आतमध्ये नदीम सर कंटिन्यू तिसरा सामना आहे सर. आपण त्यांना पाहू शकता. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. वयाचा जर विचार केला तर मला वाटतंय 28 वर्षाचे जरी असताना देखील ज्या प्रकारची स्फूर्ती त्यांच्या अंगामध्ये आहे, वा. नक्की सर. त्रेचाळीस धावा धावपलकावरती आहेत. 4 षटकं समाप्त झाले. 3 षटकाचा खेळ बाकी आता असणार आहे. 18 चेंडूचा खेळ म्हणजे किती धावा सर? 43 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. हिमायतनगर संघ काय वाटतंय तुम्हाला की कितीपर्यंत धावा बनवतील? ज्या प्रकारचे फलंदाजी त्यांच्याकडे आहे, ज्या प्रकारचे फलंदाजी ते करतायत. 80 पर्यंत जाईल असं वाटतं मला. आमच्या भोकरचे अजून 37 रन्स निघाल. भोकरचे सिनियर खेळाडू तौफिक इनामदार सर यांच्या मतानुसार आणखीनही पाहायला गेलं तर 4 चेंडूमध्ये 40 झालेत आणि 3 षटकामध्ये 40 धावा बनवण्याचा नक्कीच इथे प्रयत्न केला जाईल. कारण त्या प्रकारची फलंदाजी आपण पाहिलंय. मिलर 2 चेंडूवरती 2 षटकार मारलेत त्यांनी आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय उमरीचा भास्कर. ओहो, काय चेंडू टाकलाय भावा भास्कर, अगदी ब्लॉक होल मध्ये. वेलकम टू द टुर्नामेंट भास्कर. काय चेंडू टाकलाय अगदी ब्लॉक होल मध्ये. मागच्या सामन्यात या गोलंदाजी आपल्याला मिसिंग पाहायला मिळाली. परंतु खलील सर देर आहे दुरुस्त आहे. परंतु अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि समोर पाहायला गेले तर जावेद डाकू, किलर मेलर. ओहो, पुन्हा एकदा काय गोलंदाजी करतोय तो भास्कर. अगदी दोन्ही चेंडू जर पाहिले गेले, मला वाटतंय सर बॅट फिरवण्याच्या अगोदर चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलेत. ते जत्तर्रार गोलंदाजी ते भास्कर कडून पाहायला मिळाली आहे.
43 धावा धावसंख्या स्थिरावलेली आहे. 2 चेंडूवरती 2 षटकार आपण पाहिले होते, परंतु पुढचे 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू, यावेळेस मात्र बंदुकीतून निघाल्या गोळीसारखा चेंडू मात्र जातोय सीमा रेषा पार, येतोय खणखणीत दणदणीत चौकार. नक्की तिसरा चेंडू देखील सुरेख टाकला होता, परंतु मिलरने ओळखले की प्रत्येक चेंडू पुढे येत आहेत, त्यामुळं चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा भास्कर धावतोय मिलर साठी. यावेळेस पंच 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 इथे घोषित करतायत की एट्स OUT आउट. मिलर बाद होताना आपण पाहतोय आणि भास्करला मिळाली ती पहिली सफलता. एड्स आपण बघू शकता टीव्ही स्क्रीनवर. एड्स OUT आउट, गडी बाद. शाहिद यू आपण पाहतोय पहिल्याही सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला होता आणि याही सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर शाहिद हिवीच्या बॅट मधून येतोय तो खणखणीत प्रहार. चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. देखील पूर्ण झाले. 53 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा ओहो, फटका सुरेख होता. पेसचा यूज केलाय शुभम मुंडकर देखील होते, परंतु झेल झालेला नाहीये आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषा पार, षटकार. चा खेळ बाकी आहे, म्हणजे उरले ते केवळ 2 षटक. धावसंख्या आपण पाहतोय 5 षटकाच्या समाप्तीनंतर 59 धावा. अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर आयुब संघाचे कर्णधार आपण पाहतोय. आयुबवरती पुन्हा एकदा विश्वास दर्शवला गेलाय. बघूया आयुब कशा प्रकारे गोलंदाजी करेल. स्टेट डाऊन द ग्राउंड फटका खेळला गेलाय, तिथे आदिल आहेत, अडवले जाईल चेंडूला आणि एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावाच्या साहाय्याने 60 धावा धावपलकावरती लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 7 टाकलं जात आहे.
आयुबकडून. आता गोलंदाजाला थोडासा कानमंत्र दिला जातोय शाहरुख सय्यद यांच्याकडून आणि स्ट्राईक करेनला असेल तो शाहिद इवी. शाहिद इवी 2 चेंडूवर 12 धावा त्यांनी बनवल्या आहेत. म्हणजे 2 चेंडूवरती 2 षटकार शाहिदच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. हो ये जे आपण पाहतोय म्हणजे अक्रॉस द लाईन आपण पाहतोय बाहेर टाकलेला चेंडू ऑन साईडच्या दिशेमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडूचा टप्पा जर पाहिला गेला तर अगदी पुढे टाकला गेला होता. म्हणजे दिमाखदार गोलंदाजी इथे आपल्याला अय्यूबकडून पाहायला मिळतीये. फटका हे ते मात्र हात खोललेत आणि चेंडूला पाडून दिलंय. बिग 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 हिट षटकार. बॉल पाठवून द्यायचंय. पुन्हा एकदा फटका यावेळेस फसलाय का. आसिफ येतोय आणि काय जेल घेतलाय आसिफने. संघाला लागलाय तो 5वा आदरा. शाहिद इवे बॅक टू द पवेलियन. कॅमेरामॅन थोडस झूम करा त्या फलंदाजाला. म्हणजे संघाचा संघ मालक कसा असावा, ओनर कसा असावा, कॅप्टन कसा असावा त्याचं उदाहरण म्हणजे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येत आहे ते संघाचे कर्णधार लक्ष्मीकांत देशपांडे उर्फ गुंडू दादा. म्हणजे आपल्यापेक्षा चांगली शैली असलेल्या फलंदाजाला अगोदर पाठवणं आणि स्वतः मागे राहून फलंदाजी करणं म्हणजे हे मोठ्या खेळाडूचं लक्षण आहे आणि ते दिसून येते ते गुंडूदादाच्या फलंदाजीमधनं. एक मोठा क्रिकेटिंग सेन्स आणि अनुभव असलेला खेळाडू गुंडूदादाला आपण स्ट्रायकरीला पाहतोय. कमी कमी लेखू नका भाऊ, मोठा तगडा फलंदाज आहे. फटका समोरच्या दिशेमध्ये खेळला होता. एक धाव पाहायला मिळते. एका धावच्या सहाय्याने आपण धावसंख्या जर पाहिली गेली तर धावफलकावरती लागल्या गेल्या ते 67. दूरवरती टाकला गेलाय. पंच नदीम सर यांचा इशारा येतो. इट्स अ वाईड बॉल कॉल. अडुसष्ट धावा धावफलकावरती लागल्या जातात. म्हणजे उरलेल्या 7 चेंडूमध्ये जेवढ्या धावा बनवल्या जातील तेवढ्या बनवण्याचा इथे प्रयत्न केला जाईल कारण हा सामन्यातील विजय तुम्हाला स्पर्धेमध्ये जीवन ठेवू शकतो. फटका फसलाय आणि ते मात्र ओसामा बाद होताना आपण पाहतोय आणि आयुबला मिळाली ती सफलता. तिसरी सफलता. गडी बाद होतोय ओसामा. बॅक टू द पवेलियन. सामना चालू करायचा. वेळ कमी आहे. पंच चला लवकर. शाहरुख भाई जल्दी. शेवटचे 6 चेंडू आणि समोर असतील ते संघाचे संघ मालक, संघ नायक, कर्णधार, कॅप्टन गुंडूदादा आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय भास्कर जे की शेवटचं षटक टाकेल. बघूया गुंडूदादा काय करतील. 2 चेंडूवरती 2 षटकार जर मारले तर अनिल बेर्देवाड यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे गुंडूदादासाठी.
ओहो, फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेमध्ये, एकच धाव तिथे पाहायला मिळाली आहे आणि एकच धाव. परंतु चांगली फटका, कारण पाहिलं गेलं तर भास्करने पहिलं 2 चेंडूवरती 2 डॉट केले होते पहिल्या शतकात. यानंतर होणारा सामना त्याच्या टॉससाठी दोन्ही संघांनी समोर यायचंय. गोलंदाजी मार्कवर भास्कर धावतोय, समोर असेल आप्पा. आप्पाने फटका खेळलाय ऑनसाइडच्या दिशेमध्ये. बघूया धावा किती मिळतात. एक धाव पूर्ण केली गेली, दुसरी धाव होणार नाहीये कारण चांगलं क्षेत्ररक्षण तिथे जुबेरचं. यावेळेस फुलटा चेंडू होता, फटका मिस टाइम झालेत, परंतु एक धाव तिथे नक्कीच पूर्ण केली जाईल. अबो वेस्ट हाईट, अबो वेस्ट हाईट चेक केलं जाईल तिथे. एक मिनिट थांबायचं आहे, पंच चेक केलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. गोलंदाजी मार्कवर भास्कर पुन्हा एकदा धावतोय, समोर असेल तो आप्पा. फटका खेळला गेला ऑनसाइडच्या दिशेमध्ये, तिथे आदिल आहे. चेंडूला अडवलं जाईल आणि पुन्हा एकदा मिळते ती केवळ एकच धाव. शेवटच्या षटकात मात्र चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. शुभम संगनवार 2 चेंडू 2 धावा. त्यानंतर गुंडू दादा 3 चेंडू 3 धावा. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 72 धावा धावपलकावरती लागल्या गेलेत. हो, स्टेप आउट करून फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र धाव बाद होतील, धाव बाद होतील. शुभम आप्पा संघाला लागलाय तो 7वा हादरा. शुभम आप्पा बॅक टू द पवेलियन. साठी येतोय, शेवटचा चेंडू असणार आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला भास्कर कडून पाहायला मिळाली आहे, कारण भास्करनं जर पाहिलं गेलं तर वैयक्तिक 20 धावा खर्च केल्यात आणि एक गडी देखील बाद केला गेला. 11 चेंडूमध्ये 20 धावा. या खेळपट्टीकडे पाहिलं गेलं तर त्या धावा जेवढ्या काही जास्त नाही आहेत, परंतु शेवटचा चेंडू देखील फुल टॉस होता, मिस झाले आहेत फलंदाज राहुल आणि मिळते ती एक धाव. आणि पंचाचा इशारा येत नाही, याचा अर्थ बॅटच्या स्वरूपातील ही धाव. एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. निर्धारित 7 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आहेत ते 73 धावा. जिंकण्यासाठी 74 धावांची गरज असणार आहे. अनिल दादा डोईपुडे आणि पत्रकार सुरेश दादा चौधरी यांचं देखील मैदानावरती आगमन झाले. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे टॉससाठी. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी यायचं आहे. बोथ कॅप्टन्स जिंकलेल्या पहिल्या सामन्यातील दोन्ही विजेत्या संघाला विनंती आहे की आपण टॉससाठी लवकरात लवकर या, म्हणजे इनिंग सुरू होण्याच्या अगोदर टॉस केला जाईल. चला, आमच्या कमिटीचे सदस्य नंबर 19 यांना विनंती आहे की ते चुना पाठवायचंय. चला, कॅप्टन्स यायचंय. कॅप्टन्स, दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉससाठी यायचंय. मान्यवराच्या वतीने या सामन्याचा नाणेफेक देखील केला जाईल. कॅप्टन मान्यवर खाली आलेले आहेत, त्यांना विनंती आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनला टॉससाठी या. चला, उदगीर संघाचे आलेले आहेत. पुसद संघ, पुसद टीम कॅप्टन, इट्स अ लास्ट कॉल फॉर यू. मान्यवर आलेले आहेत भाऊ, टॉस साठी आहे ना. चला, पॅनल्टी लावून टाका त्यांना. चला, बोथ कॅप्टन्स आमच्या सोबत जोडले गेलेत. कॅमेरामॅन समोरच्या दिशेमध्ये.
दोन्ही संघाचे कॅप्टन आपल्या सोबत आहेत. पुसद वर्सेस उदगीर यांच्या दरम्यान होणारा हा सामना. कॉल असेल पुसदचा. हेड अँड इट्स टेल. प्रथमतः उदगीर संघाने नाणेफेक जिंकून उदगीर कारंजा उदगीर विन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. बॉल फर्स्ट ना, ठीक आहे. बॉलिंग. संघाला गरज आहे. जो हो गया वो बीत गया, जो हो गया अभी जो होना है वो बहुत जरुरी है. परंतु गोलंदाजी मार्कवर तेवढंच आव्हान इथे निसारच्या समोर देखील असेल, कारण निसारवरती संघाची आशा आहे. त्या आशेवर कितपर्यंत सार्थ ठरेल तो गोलंदाज निसार. पहिला चेंडू इथे मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. निकच पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतो आपल्या आपल्या जागेवरती उभे राहा. सर्व खेळाडू आपल्या आपल्या जागेवरती उभे राहा. जो डिसिजन येईल तो लास्ट असेल. आणि डिसिजन येतोय इट्स OUT आउट. इथे मोठी सफलता. शाहरुख सय्यद बाद झालेला आहे. बघूया त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज कोण येईल. आपण पाहू शकता जो डिसिजन आला गेलाय त्याची चित्रफित देखील आपल्याला जे लाईव्ह वरती देखील दाखवली जाईल.
आणि जे आपला ग्रुप आहे जे की खेळाडूसाठी बनवला गेला आहे म्हणजे पूर्ण ज्या ज्या खेळाडूचा सहभाग नोंदवला गेला त्या सर्व खेळाडूसाठी जे ग्रुप आहे त्या ग्रुपवरती देखील तो व्हिडिओ टाकला जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो आदिल. पहिल्या चेंडूवरती इथे मोठी सफलता. शाहरुख सय्यदला बाद करण्यामध्ये यश मिळाले होते निसारने. बघूया आदिल कशा प्रकारे सामना करेल. रिवर्स फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक हो अडवलं गेलंय. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला त्या दिशेमध्ये पाहायला गेलेलं आहे. पॉइंटच्या दिशेमध्ये राहुल डांगे यांच्याकडून चेंडूला सुरक्षितरित्या अडवले आणि संघासाठी नक्की धावा वाचवल्या गेल्यात. मला वाटतं 3 धावा नक्कीच वाचवल्या गेल्यात. आता कुणाल खोंड या संघातील आयकॉन खेळाडू. मागचा सामना थोडासा विसरण्याजोगा होता परंतु हा सामना करून दाखवण्यासाठी आहे. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतील ते कुणाल खोंड. एक आयकॉन खेळाडू म्हणून या संघात त्यांची वर्णी लागली आहे आणि ते कितपत सार्थ ठरवतील ते कुणाल. गोलंदाजी मार्कवर अद्याप तरी चांगलं कार्य करतोय तो निसार शेख ज्यांनी शाहरुखला पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर बाद केले. बघूया कुणाल कशा प्रकारे सामना करतील. रंगतदार मुकाबला. कटर चेंडू फटका सुरेख परंतु इथे पायाने चेंडूला अडवलं गेले ओसामाने आणि एकच धाव. ज्या प्रकारे बॅट्समॅनने क्षेत्ररक्षकाकडे चेंडू पाठवला होता त्याच प्रकारे पायाने चेंडूला बॅट्समॅनकडे पाठवले ते ओसामाने. म्हणजे धाव झेल तिथे मला वाटतं होते नाही होते आय डोंट नो बट ज्या प्रकारे चेंडूला अडवलं गेले चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच आणखी धावा वाचवल्या म्हणा हरकत नाही. बघूया आदिल. आदिल स्टेप आउट झाले. फटका खेळण्याचा प्रयत्न देखील परंतु दूरवरती टाकला गेलेला चेंडू. पुन्हा एकदा मिळते ती केवळ एकच धाव. शांत सुरुवात इथे मात्र संयमी सुरुवात पाहायला मिळाली कारण धावसंख्या जर पाहिले गेले तर या खेळपट्टीवरती एवढी मोठी धावसंख्या नाही आहे परंतु ज्या प्रकारचा डिफेंड करण्याचं कौशल्य या गोलंदाजाकडे पाहायला मिळते कारण पहिल्या चेंडूवरती एक विकेट देखील मिळवला गेलाय. मोठा विकेट शाहरुख सय्यदला बाद केले. आता कुणाल खोंड. कुणालच्या पॅडमधून फटका मोठा आलाय आणि चेंडूला पाडून दिले सीमा रेषा पार. येतोय तो खणखणीत दणदणीत षटकार. प्रेक्षकांनी झेल धरला की काय. चला झेल धरला असेल तर या भाऊ इकडे. झेल जर धरला असेल तर इकडे या. तुमचं टीव्ही स्क्रीनवर स्वागत करून झेल जे पारितोषिक दिलं जाईल. फटका कुणालच्या पॅडमधून आणखी एक चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत षटकार. तिथून डीजेच्या समोरून तू नाच. आदिल
आणि त्यांच्याकडून पारितोषिक वाढले जाते. जे 200 रुपयाचं होते त्याच्यामध्ये आणखी 100 ऍड केले जात आहेत. तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक आता प्रेक्षकांसाठी. जर बाउंड्री लाईनच्या बाहेर जर झेल घेतला तर तब्बल 300 रुपयाचं पारितोषिक प्रेक्षकांसाठी असेल. जसे जसे दिवस वाढत जातील तसं तसं आमचं पारितोषिक देखील वाढत जाणार आहे भाऊ. रिवास आदिलच्या पॅड मधून चेंडू करतोय हवाई सफर. षटकार डीजे. बैटिंग कर रहा है आदिल और जीत रहा है भोकर का दिल. आदिल आमचे भोकरचे दामाद, भोकरचे जावाई आदिल काय फलंदाजी करतायत. बघूया पुढच्या चेंडूवरती काय करतील. पुन्हा एकदा फुल टॉस आणि फुल टॉसचा फुल टोल वसूल केलाय. भोकरचे जावाईन करताय दुलाई. आदिल काय फलंदाजी करतायत भाऊ. पुन्हा एकदा रिवास. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय तो खणखणी दणदणी तुळसाई कृषी सेवा केंद्र. षटकार. वाले भाऊ भावना कळाल्या तुमच्या. क्या कहना है मेरे शेर का. फुलटा चेंडू फॉलो थ्रू मध्ये शाहिदने अडवले गेले, परंतु चांगली फलंदाजी करतायत ते आदिल. अगोदर भोकरवाशीचं दिल जिंकलाय, आता फलंदाजी मध्ये दिल जिंकतोय तो आदिल. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. निसार आहे तिथे, अडवले जाईल आणि एक धाव. एका धावाच्या साहाय्याने ते मात्र षटकाची समाप्ती होतीये. आदिल 1 मिनिट अंपायर थांबायचं आहे. 1 मिनिट थांबा म्हणे. 38 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या आहेत, तर थोडं 1 मिनिट थांबा. एक गडी बाद झालेत. 2 षटकाची समाप्ती अद्याप झाली का ते बघलं जाते, ते बघितलं जाते. ओके अनिल भाऊ, ओके सामना चालू करायचा आहे. थँक्यू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा, त्यामध्ये कुणाल खोंड 3 चेंडू 13 धावा आणि शेख आदिल 8 चेंडू 25 धावा. आता गरज आहे 30 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी काढायचे आहेत ते 36 धावा. 30 चेंडू 36 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर शुभम आप्पा, शुभम संगनवार. या सामन्यामध्ये एक पारितोषिक आहे. जे सर्वात जास्त धावा बनवतील त्यांच्यासाठी गणराज रिसॉर्ट यांच्याकडून तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक आहे. या दरम्यान ऑनसाइडच्या दिशेमध्ये फटका खेळला गेला आहे. 1 धाव तिथे पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आदिलचा आणि 2 धावा देखील तिथे पूर्ण केल्या गेल्या आहेत. आपण पाहू शकता या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रथम पारितोषिक ठेवलं गेले शेख युसुफबाई आणि त्यांच्या सोबत ज्यांनी द्वितीय पारितोषिक ठेवलं गेले श्री दिलपना सोनवडे यांचं देखील मंचावरती स्वागत होते. कॅमेरामॅनला विनंती करतो.
थांबा 1 मिनिट थांबायचं. 1 मिनिट थांबा अंपायर. शकता मंचावरती आलेले सर्व मान्यवर. ज्यांनी प्रथम पारितोषिक ठेवले गेले शेख युसुफबाई नगरसेवक भोकर तब्बल 1,31,000 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर आपण पाहतोय आपल्या तालुक्याचे उपनगराध्यक्ष नगर परिषद भोकर दिलीप अण्णा सोनवडे यांचं देखील मैदानावरती आगमन झालं गेले आणि त्यांची पूर्ण टीम आणि अतिशय थाटामाटात या स्पर्धेचं उद्घाटन देखील पार पाडले गेले आजच्या सकाळच्या सत्रामध्ये. या स्पर्धेमध्ये ज्यांनी तृतीय पारितोषिक दिले गेले तब्बल 61,111 श्री शेख नाझीम सर गटनेता नगर परिषद भोकर यांचं देखील मैदानावरती आगमन झाले गेले. बेस्ट बॉलर ज्यांनी 7,001 रुपयाचं पारितोषिक ठेवलं गेलं विठ्ठल पाटील धोंडगे यांचं देखील मैदानावरती आगमन झाले आणि बरेचसे मान्यवर आहेत. त्यांचं मंचावरती आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने ॲडव्होकेट विशाल दंडवे मित्र मंडळ यांच्याकडून त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आपण वेळातला वेळ काढून या सामन्यासाठी हजेरी लावल्यात. शेख युसुफ सरांनी दिलीप दादा सोनवडे यांच्याबद्दल बोलायची गरजच नाही कारण प्रत्येक सामन्यामध्ये बक्षीस आणि त्यानंतर शेख नाझीम सर देखील असतील. प्रत्येक सामन्यासाठी ती उपस्थिती लावतात. चला पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. आकुडत्या टप्प्याचा चेंडू फटका ऑन साइडच्या दिशेमध्ये चेंडू करतोय हवाई सफर षटकार. शेख आदिल काय फलंदाजी करतोय. आणि सूचना असणार आहे सर्व संघाला सांगू इच्छितो की आपण पंच जरी सामन्यामध्ये आहेत परंतु प्रत्येक गोष्टीकडे इथे मात्र आयोजन कमिटीचं बारकाईने लक्ष आहे. तुम्ही 38 सर्कलमध्ये किती खेळाडू उभे करता किती बाहेर उभे करता या सर्व गोष्टीवरती इथे मात्र नजरा दिल्या गेल्या आहेत. आपण पाहतो या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट क्वालिटी विथ क्लॅरिटी ग्रामीण टेनिस क्रिकेट.in साहाय्याने पूर्ण जगभर केलं जाते. आणि काय स्पर्धा आपण पाहतोय पूर्ण महाराष्ट्राची लक्ष असलेली मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी आमदार चषक 2026 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि या मैदानावरती धुरंधर फलंदाज आपण पाहत आहोत. शेख आदिलच्या पाठमधून आणखी एक हवाई हमला चेंडू जातोय सीमा रेषा पार येतोय तो खणखणीत दणदणीत षटकार. झेल घेतलाय तिथे प्रेक्षकांनी आणि विशाल राठोड बोमनाकर यांना विनंती करतो त्यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी 300 रुपयाचं पारितोषिक आहे. या समोर या कॅमेरामन थोडस झूम करा. हे प्रेक्षक आहे त्याने झेल घेतलाय. पुन्हा एकदा चेंडू करतोय सफर परंतु या वेळेस आहे तो खुना अलखोंड त्याच्या खाली आणि संघाला लागलाय तो बिग विकेट. आदिल बॅक टू द पवेलियन. शुभ मापाला मिळाली ती सफलता. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्याला वाघोलीचा बादशाह म्हणलं जाते तो मैदानाच्या आतमध्ये आसिफ शेख एक आयकॉन खेळाडू. आसिफ शेख बघूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. डावखोऱ्या हाताचा एक तडाखेबाज फलंदाज म्हणून पूर्ण भारतभर ओळख असलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
ॲडव्होकेट विशाल दंडवे मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक तब्बल 1,31,111 येतोय चौकार. त्याचं पारितोषिक 1,31,111. शेख युसुफभाई नगरसेवक भोकर यांच्याकडून प्रथम पारितोषिक. द्वितीय पारितोषिक आपण पाहतोय तब्बल 81,111 श्री दिलीपाना सोनवडे उपनगराध्यक्ष नगर परिषद भोकर. त्यानंतर तृतीय पारितोषिक 61,111 श्री शेख नाझीम सर गटनेता नगर परिषद भोकर. आणि त्यानंतर चतुर्थ पारितोषिक तब्बल 41,111 श्री बंटी राठोड तलाव रिसॉर्ट भोकर यांच्याकडून. वैयक्तिक पारितोषिक देखील आहेत. सर्व संघांना आपल्याला टी शर्ट म्हणजे जे जर्सी परिधान केले गेले त्याचे पारितोषिक करते शहाणे ज्वेलर्स अमोल दादा शहाणे यांच्याकडून ते पारितोषिक म्हणजे सर्व संघांना टी शर्ट उपलब्ध करून दिले गेले. आणि ट्रॉफीचं सौजन्य गण्य जाधव सर जगदंबा हार्डवेअर भोकर यांच्याकडून ट्रॉफी सौजन्य. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज तब्बल 15,000 रुपये डॉक्टर फेरोज इनामदार नगरसेवक यांच्याकडून. त्यानंतर बेस्ट बॉलर 7,001 श्री विठ्ठल पाटील धोंडगे गटनेता नगर परिषद भोकर. त्यानंतर बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट 7,001 श्री अविनाश वाघमारे नगरसेवक नगर परिषद भोकर. त्यानंतर बेस्ट फिल्डर 7,001 श्री वेणू कोंडलवार तालुकाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा भोकर. त्यानंतर बेस्ट बॅट्समॅन 7,001 मॉन्टी रॅकावार शहराध्यक्ष भाजपा युवा मोर्चा भोकर. त्यानंतर 7,001 मॅन ऑफ द मॅच फायनलसाठी ॲडव्होकेट राजेश्वर देशपांडे यांच्याकडून. आणि त्यानंतर बेस्ट कीपर ऑफ द टुर्नामेंट तब्बल 7,001 रुपयाचं पारितोषिक श्री श्रीपाद पटवेकर शहर उपाध्यक्ष भाजपा भोकर यांच्याकडून ते पारितोषिक राहणार आहे. फटका ऑनसाईडच्या दिशेमध्ये खेळला गेलाय. तिथे शाहिद युवी चेंडूला अडवले जाईल. तत्पूर्वी घेतली जाते ती एक धाव. एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या जर पाहिली गेली तर 57 धावा. नगराध्यक्ष भगवानरावजी दनवे साहेब यांचे देखील आगमन झाले गेले. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचा. फटका हेलिकॉप्टर उडाले आणि लँड झाले ते सीमा रेषा पार. येतोय तो खणखणीत दणदणीत शहाणे ज्वेलर्स षटकार. नगराध्यक्षांचं स्वागत केलंय ते षटकाराने. आसिफ शेखच्या बॅट मधून आलाय तो हवाई हमला षटकार. गोलंदाजी मार्कवर कुणाल. पुन्हा एकदा फटका मिस टाइम झालाय परंतु त्या दिशेमध्ये आउटफील्ड आणि आमदार चषकाला सलामी देणारा येतोय तो खणखणीत दणदणीत चौकार. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठीच्या दोन्ही संघाला विनंती आहे की आपण लाईनअप साठी तयार राहायचं आहे. दोन्ही टीम बोथ टीम लगेचच्या लगेचच. फुलटॉस होता चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये फटका खेळला गेला. तिथे ओसामा आहे चेंडूला अडवलं जाईल आणि एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. आणि तोपर्यंत मी विनंती करतो की आदिल याला विनंती करतो की लवकरात लवकर स्टेज कडे यायचंय कारण या सामन्यामध्ये ज्याने सर्वात जास्त धावा बनवल्यात त्यांच्यासाठी सादुलवार सर यांच्याकडून तब्बल 1,100 रुपयाचं पारितोषिक होतं. 1,100 रुपयाचं पारितोषिक होतं. ते मी विनंती करतो की आदिलने यायचंय आणि याबरोबर इथे मात्र सामना संपलाय असं घोषित करतोय. जिंकला गेलाय सामना इथे मात्र विन झाला गेला. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण यायचं आणि दोन्ही टीम वेळ न करता आपण यायचंय मैदानाच्या आतमध्ये. आदिल
सर्व टीम चारच्या चारही टीमला गुंडू दादा आपली टीम सुद्धा थांबवा तिथंच प्लीज प्लीज खलील सर टीम को भेज दो टीम को पूरी टीम को भेज दो मैदान में एक मिनट